महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना अभिवादन करून बहुजन संघटक या ऑफिशियल फेसबुक पेजच्या माध्यमातून मी आपणाशी लेणीतील विज्ञान या विषयावरती संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर भारतामध्ये लेण्यांचं जे विज्ञान आहे एकेकाळी खूप विकसित अशा स्वरूपामध्ये होतं. कारण की लेणी, मंदिरं, बुद्धविहार ही जी काही त्या काळामध्ये मनुष्य जातीतील जी विकासाची प्रक्रिया जी झालेली आहे, ही प्रक्रिया ही आपल्याला मंदिरांच्या आणि लेणीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये जर आपण पाहिलं की माणसाचं जे मन आहे हे सतत विचाराने ग्रस्त आहे आणि विचाराने ग्रस्त जे मन आहे त्या मनामध्ये आजच्या काळानुरूप आपली एक मनाची वैचारिक पद्धती आहे, एक मनाची कार्यपद्धती आहे. ही कार्यपद्धती जर आपण लक्षात घेतली तर आपल्या अवतीभोवती असणारे जे सर्कमटेसेस आहेत त्या सर्कमटेसेसच्या आधारेच एक प्रतिक्रियात्मक जीवन पद्धती आपण जीवन जगत असताना केवळ प्रतिक्रिया करणे हा एक मनुष्याच्या मानवी मनाचा एक भाग आजच्या काळामध्ये बनलेला आहे. आपण त्याच गोष्टीविषयी बोलतो जी आपल्या अवतीभोवती घडत असते. परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा उलगडा जोपर्यंत मनाची अतिसूक्ष्मतम पातळी जी आहे त्यापर्यंत आपण जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीतली जी काही महत्त्वपूर्ण सिद्धता जी आहे ती आपल्याला माहिती पडत नाही. आणि म्हणून सर्वप्रथम आपल्याला या लेणीतील विज्ञानाच्या पर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला आपल्या विचारातून मुक्त होणे खूप आवश्यक आहे. कारण विचार हे अनेक प्रक्रियेतून, अनेक वैचारिकतेतून आपल्याला येत असतात. परंतु ही जी काही विचाराची प्रक्रिया आहे ही जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत माणसाच्या उत्क्रांतीमधलं सगळ्यात महत्त्वपूर्ण जे पाऊल आहे ते आपल्याला लक्षात येत नाही. कारण की प्रत्येक पक्षी, प्रत्येक प्राणी, प्रत्येक व्यक्ती हा स्वतःसाठी निवारा बांधतो. म्हणजे निसर्गाच्या एकंदरीत सर्व प्रक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर निसर्गातले पक्षी जर असतील ते स्वतःसाठी निवारा बांधतात, घरटं बांधतात झाडावरती. त्याचप्रमाणे प्राणी देखील स्वतःसाठी निवारा शोधतात, गुहेमध्ये जातात किंवा काही झाडांच्या आड ते राहतात. निवाराची प्रक्रिया ही प्राणीसृष्टीमध्ये अतिशय उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील प्रथम प्रक्रिया आहे. परंतु जर आपण या लेणीकडे आणि लेणीच्या समग्र प्रक्रियेकडे जर आपण पाहिलं तर केवळ निवारा म्हणून त्या बांधलेल्या नाही आहेत किंवा विहार जी आहेत, जी प्राचीन विहार आहे ती काही निवारा म्हणून बांधलेली नाही. त्या प्राचीन विहारांमध्ये किंवा प्राचीन या लेण्यांच्या समग्र प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी जीवन जगत असताना कुठल्या कुठल्या शक्तीचा किंवा ऊर्जेचा अनुभव त्या ठिकाणी यायला हवा यासाठी त्या ठिकाणी त्या पद्धतीने त्या लेण्यांची रचना करण्यात आलेली आहे किंवा त्या पद्धतीने त्या प्राचीन विहारांची रचना करण्यात आलेली आहे. जी आपल्याला अनेक प्राचीन विहार पाहत असताना मग ते विहार जगन्नाथपुरीचं असो, ते विहार पंढरपूरचं असो, ते विहार दक्षिण भारतामध्ये असणाऱ्या अनेक मंदिरांच्या माध्यमातून असो, तर ही जी काही प्राचीन विहार होतं जवळजवळ सम्राट अशोकांनी 84,000 बुद्धविहारांची जी निर्मिती केली त्या निर्मितीमध्ये ही जी बुद्धविहार होती याचा देखील पूर्णपणे अंतर्भूत असा प्रकारचा समावेश त्यामध्ये होता. आणि म्हणून या ठिकाणी एक अद्भुत अशा पद्धतीची ऊर्जा ज्याचा संबंध एक कॉस्मिक ऊर्जेशी आहे. ती कॉस्मिक ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी किंवा ती ठिकाणी सदोदित राहावी याकरिता देखील लेण्यांची रचना ही अत्यंत महत्त्वपूर्ण रचना मानण्यात येते. जर आपण अजंता एलोराच्या काही लेण्या जर पाहिल्या
आणि या लेण्यांमधला जर दगड जर पाहिला तर तो दगड आणि त्या दगडावरती जर आपण जर तबला ज्या पद्धतीने आपण वाजवतो, ज्या पद्धतीने तबला वाजवल्यानंतर तबल्याचा ज्या पद्धतीने आवाज येतो, तशा प्रकारचा आवाज हा अजंता या ठिकाणच्या लेणीमध्ये जर आपण त्या ठिकाणी एखादा ध्वनी निर्माण केला, त्या ध्वनीच्या आधारे त्या आवाजाची निर्मिती म्हणजे हाताने वाजवलेल्या त्या दगडांवरती एक विशिष्ट ध्वनी लहरींची निर्मिती ही होत असते. आणि म्हणून या ज्या ध्वनी लहरी आहे, या ध्वनी लहरींचा जर सुयोग्य पद्धतीने जर आपण वापर केला तर निश्चितपणे त्याचा एक परिणाम आपल्या शरीरावरती हा होत असतो. आपलं शरीर जे आहे, या शरीरावरती स्पंदन निर्माण करण्याचं काम तो ध्वनी करत असतो. म्हणून लेण्यांची रचना करत असताना लेणीच्या आतमध्ये वापरण्यात किंवा निवडण्यात आलेला जो दगड आहे, हा दगड आणि या दगडामध्ये असणारी जी काही शक्ती समाविष्ट करण्याची जी पद्धती आहे, ती पद्धती आपल्याला लेण्यांच्या रचनेमध्ये पाहायला मिळते. दुसरी गोष्ट, आपण डॉक्टर फ्रँक रुडलॉफ यांचं संशोधन यामध्ये जर पाहिलं तर प्राचीन काळामध्ये ज्यावेळेस खूप ट्राईब जाती होत्या आणि विशिष्ट पद्धतीने ते पूजा अर्चा करायच्या, एखाद्या व्यक्तीला जर त्रास द्यायचा असेल किंवा एखादी गोष्ट जर त्यांना साध्य करायची असेल तर या ट्राईब जातीतल्या काही पूजा अर्चेच्या ज्या पद्धती आहे याच्याविषयी सखोल संशोधन डॉक्टर फ्रँक रुडलॉफ यांनी केलेलं आहे. आणि या संशोधनामध्ये आपल्याला लेणीच्या संदर्भातील जे विज्ञान आहे, या विज्ञानाच्या संदर्भातील काही माहिती आपल्याला मिळते. ही माहिती आपण घेत असताना यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं की लेणीची रचना करत असताना त्यामध्ये विशिष्ट ध्वनी लहरींचा कशा पद्धतीने उपयोग करता येईल या संदर्भातलं संशोधन त्यांनी केलेलं आहे. की लेणी जी आहे, एक तर ती लेणी अशी घुमटाकार असते. घुमटाकार याचा अर्थ आकाश ज्या पद्धतीने असावं तशा पद्धतीने त्याची रचना असते. त्या लेणीच्या आतमध्ये जे स्तूप असतं किंवा चैत्य असतं किंवा चैत्यगृह जे असतं, या चैत्यगृहामध्ये अतिशय कमी प्रकाश येईल अशा पद्धतीने त्याची रचना असते. अंधाऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी काही चित्र असतात, त्या ठिकाणी एक विशिष्ट कलर दिलेले असतात. इतकंच नव्हे तर त्यातली प्रत्येक जी रचना आहे, मग ती स्तंभाची असेल, पिलरची असेल किंवा त्या ठिकाणी असणारी नक्षीकामाची असेल, या सर्व गोष्टीचा जो संबंध आहे हा निसर्गातील एका विशिष्ट ऊर्जेशी आहे. आणि ती ऊर्जा म्हणजे कोणती ऊर्जा, जी आपल्याही शरीरामध्ये आहे. आपलंही शरीर हे अतिसूक्ष्म स्तरावरती जर आपण पाहण्याचा जर प्रयत्न केला, म्हणजे जर एखादा व्यक्ती विपश्यना ध्यान करत असेल तर विपश्यना ध्यान करत असताना तो जसा आपल्या शरीराला पाहतो, शरीरावरती ज्या संवेदना निर्माण होतात त्या संवेदनेला पाहतो, परंतु त्या संवेदनेच्या अंतर्गत जर त्याची मनाची पातळी जर गेली तर तो आपल्या शरीरातील अतिसूक्ष्म शरीराला पाहू शकतो, जाणू शकतो. ज्याचं अतिसूक्ष्म शरीर जागृत होतं, ज्याला इंग्रजीमध्ये आपण ॲस्ट्रल बॉडी असं म्हणू. ज्या ॲस्ट्रल बॉडीचा आणि बुद्धांनी सांगितलेल्या धम्मातील प्रत्येक गोष्टीचा जास्त संबंध आहे. कारण प्रत्येक गोष्ट अनुभवाच्या स्तरावरती जर आपल्याला पाहायची असेल तर एखाद्या व्यक्तीची ॲस्ट्रल बॉडीच्या संदर्भातली जी जाणीव जी आहे ती जितकी विकसित होईल तितकं त्याला खऱ्या अर्थाने विज्ञान हे लक्षात येऊ शकतं, त्याला त्याचं स्वतःचा आत्मबोध आणि ज्ञान होऊ शकतं. परंतु ॲस्ट्रल बॉडीपर्यंत अनेक लोकांच्या जीवनामध्ये ते अतिसूक्ष्म स्तरावरती न गेल्यामुळे त्यांना यातील जे विज्ञान जे आहे ते लक्षात येत नाही. मग आपण वरवरच्याच गोष्टी बोलू शकतो आणि वरवरच्या गोष्टी आपण कितीही बोलल्या तरी त्याचं एक प्रकारचं मिसइंटरप्रिटेशन आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि म्हणून आपल्याला जर खूप योग्य पद्धतीने जर आपण जर पाहिलं तर योग्य ध्वनींचा वापर केला, जसं बुद्ध धम्मामध्ये नमो हा एक शब्द आहे,
तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स, ही ज्या पद्धतीची ही पाली भाषेतली सुरुवातीची तथागत बुद्धांच्या प्रती केलेली एक नमनगाथा आहे किंवा ही एक प्रकारची वंदना आहे, त्यांना केलेला प्रणाम जो आहे, या प्रणामाच्या माध्यमातून किंवा अशा प्रकारच्या बुद्धांच्या सुत्तांच्या माध्यमातून एक प्रकारच्या भानक परंपरेच्या माध्यमातून लेणी जी आहे त्या लेण्यांमध्ये जेव्हा एखादे बौद्ध भिक्षू बसत असतील आणि बौद्ध भिक्षू बसून त्या ठिकाणी जर ते वंदना करत असतील तर वंदनेच्या त्या ध्वनींच्या आधारे जो प्रतिध्वनी जो निर्माण होतो तो प्रतिध्वनी हा त्या तिथे बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावरती त्या शरीरातील प्रत्येक अणुरेणूला आंदोलित करतो. जेव्हा प्रत्येक अणुरेणू आपल्या शरीरातला आंदोलित होतो की ज्या पद्धतीने एखाद्या तळ्यामध्ये आपण दगड मारला असता जशा लहरी त्या ठिकाणी निर्माण होतात तशा प्रकारच्या लहरी ज्या आहेत या लहरी निर्माण होण्याचं काम या लेण्यांमध्ये होत असतं. म्हणजे अशा प्रकारचा प्रयोग अद्याप कोणी केलेला नाही आहे. पण जर तुम्ही हा प्रयोग साधारणपणे 1 तास जर केला तर तुम्हाला त्याची प्रचिती त्याची अनुभूती स्वतः येऊ शकते. आणि म्हणून लेणीमध्ये ज्यावेळेस आपण बसू त्यावेळेस आपण या पद्धतीचा प्रयोग जर केला तर निश्चितपणे आपल्याला आपलं अंतर्गत जे शरीर आहे त्या शरीराची जागृती म्हणजे प्रथमतः आपलं जे शारीरिक बॉडी ज्याला आपण म्हणतो की आपलं पार्थिव शरीर जे आहे या पार्थिव शरीरामध्ये होणाऱ्या संवेदना या अतिशय शिथिल होतात आणि या संवेदनेच्या अंतर्गतलं जे शरीर आहे जिथे आपल्या पायात वेदना होत असतात, जिथे आपल्याला सुखद आणि दुःखदाच्या संवेदनेची अनुभूती येत असते, त्याच्याही अंतर्गत शरीरामध्ये किंवा सूक्ष्म शरीरामध्ये आपल्याला एक प्रकारची शक्तीची जाणीव आपल्यामध्ये निर्माण होते. एक प्रकारची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये ही निर्माण झालेली असते आणि ही ऊर्जा कुठून बाहेरून नाही तर आपल्या अंतर्गत शरीरातून निर्माण होते. आणि लेणीमध्ये जे असणारं जे ॲटमॉस्फिअर आहे त्या ॲटमॉस्फिअरशी एकग्रूप होत असते. कारण लेणीमध्ये तुम्ही पहा एक ठराविकच खिडकी असते, त्या खिडकीतून ठराविक प्रकाश आलेला असतो. त्या प्रकाशातून ज्या पद्धतीने म्हणजे जर तुम्ही लिक्विडचं भूमितीशास्त्र जर अभ्यासलं असेल तर प्रकाश किरण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आणण्यासाठी ज्या पद्धतीने घराची रचना किंवा वास्तुशास्त्राची रचना त्यांनी केलेली होती त्याच्यापेक्षाही उच्च दर्जाचं असं सायन्स जे आहे ते सायन्स बौद्ध भिक्षूंनी त्या काळामध्ये विकसित केलं होतं. आणि कुठल्या वेळेचा प्रकाश कशा पद्धतीने आत आला पाहिजे की सकाळच्या वेळेचा प्रकाश कसा आत आला पाहिजे, दुपारच्या वेळेचा प्रकाश कसा आत आला पाहिजे आणि सायंकाळच्या वेळेचा प्रकाश कसा आत आला पाहिजे याचं देखील एक प्रकारचं तंत्रज्ञान जे आहे हे बौद्ध भिक्षूंनी विकसित केलं होतं. आणि प्रकाशाच्या माध्यमातून जी व्हायटल एनर्जी त्या बुद्ध लेणीच्या आतमध्ये येईल त्या व्हायटल एनर्जीचा वापर देखील साधनेमध्ये परिपक्व होण्यासाठी आपल्याला कसा करता येईल याचं विज्ञान हे त्या काळामध्ये बौद्ध भिक्षूंनी शोधलं होतं. आणि त्याच्या अनुसारच प्रत्येक बुद्ध लेणीमध्ये एक विशिष्ट खिडकीची रचना असते आणि विशिष्ट खिडकीमध्ये अंधाऱ्या खोलीमध्ये ज्यावेळेस तो प्रकाश येतो तर त्याच्यातून येणारे जे काही किरण असतात त्याच्यासोबत ज्या व्हायटल ऊर्जा किंवा चैतन्य ऊर्जेचे जे तत्त्व त्या ठिकाणी येतात, जे प्राणतत्व आपण त्याला म्हणतो, त्या ऊर्जेच्याद्वारे तुमच्या शरीराला जास्त श्वास त्याची आवश्यकता न मिळता तुमच्या शरीरातील प्राणतत्व ऊर्जा ही जास्त वाढत असते. म्हणून तिथं गेल्यानंतर जेव्हा सर्वसाधारण माणूस आनापानसती जरी ध्यान करायला लागला तरी देखील तो खूप जास्त रिलॅक्सेशन फील करतो, खूप जास्त पद्धतीने तो शांत होतो, तो शिथिल होतो आणि त्याला त्याचं श्वासाचं येण्या जाण्याची प्रक्रिया सहज त्याला लक्षात येते. इतकंच नव्हे की आतमध्ये कशा पद्धतीने वायू जो आहे हा कशा पद्धतीने फिरला पाहिजे, वायू कसा सगळीकडे पोचला पाहिजे अशी देखील रचना ही लेण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही लेणी सगळ्या लेण्या पहा, त्या लेण्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते एका स्वरूपाचं आहे.
तुम्ही आतमध्ये जात असताना एका स्वरूपाचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. चैत्यगृह जे आहे त्या चैत्यगृहाचं एक स्वरूपाचं आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं आणि त्याच्या भोवती असणारे पिलर आणि त्याच्या भोवती असणारी जी काय प्रदक्षिणा करण्यासाठी जी एक प्रकारची परिक्रमणा जी असते ती परिक्रमणा देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर त्या सर्व स्थितीतून एक प्रकारचा विशिष्ट पद्धतीने जो ऊर्जेचा प्रवाहित होत असतो त्याची जाणीव आपल्याला लेण्यांमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळते. परंतु सध्याच्या काळामध्ये लेण्यांमध्ये लोक जातात त्यावेळेस ते शांत राहत नाही, त्यामुळे त्याची त्याला जाणीव होत नाही. परंतु आधुनिक म्हणजे संतांनी जे कार्य केलं त्या संतांना जी अनुभूती जी आली ती बौद्ध लेण्यांमध्ये बसूनच आलेली आहे. म्हणून त्या लेण्यांचा अनुभव त्यांनी त्यांच्या अभंगातून विस्तृत केलेला आहे. परंतु आजच्या काळामध्ये लेणीचं हे जे काही सौंदर्य आहे जे त्याच्या अंतर्गत विज्ञानाशी संबंधित आहे ते जाणणे खूप आवश्यक आहे. याच्याही पलीकडे आपण जर पोचलो आणि विशिष्ट ध्वनी बुद्ध धम्मातील काही मंत्र आहेत, विशेषतः महायान बौद्ध धम्मामध्ये काही मंत्र आहे, जसं ओम मणी पद्मे हा मंत्र आहे. जर तुम्ही ओम हा शब्द या लेणीमध्ये जर वापरला तर त्या ओम या शब्दाने जे प्रतिध्वनी तुमच्या शरीरावरती निर्माण होतील त्यातून तुमचे जे चक्र आहेत त्या चक्रांचा एक विकास होण्याची प्रक्रिया मिळते. चक्र याचा अर्थ काय की तुमच्या शरीरात असणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत किंवा वायुवाहिन्या आहेत त्या वायुवाहिन्यांमध्ये समग्रतेने जेव्हा ऊर्जा पोहोचते तेव्हा आपल्या शरीरात असणारी जी आपली मज्जारज्जू आहे त्या मज्जारज्जूतून ऊर्जेचा प्रभाव जो आहे तो प्रवाहित होत असतो. त्याचा प्रत्येक गोष्टीचा संबंध हा तुमच्या अंतर्गत सायकोलॉजीशी आहे, जी विचारांच्याही पलीकडची आहे, जी विचारापर्यंत नाही आहे, विचाराच्याही पलीकडे पोचण्याची अशी एक सायकोलॉजी आहे. ती सायकोलॉजी आपल्याला ध्यान केल्याने प्राप्त होत राहते. म्हणून त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर ध्वनींचा वापर म्हणजे वाराणसी या ठिकाणी विश्वदानंद नावाचा एक व्यक्ती होता. तो मंदिरामध्ये बसून विशिष्ट ध्वनी जर त्याने निर्माण केला तर एखाद्या चिमणीला तो मृतही करत असायचा आणि विशिष्ट ध्वनीचा प्रयोग केला तर एखाद्या चिमणीला तो जागृत देखील करायचा. म्हणून ध्वनींचं जे विज्ञान आहे ते ध्वनींचं विज्ञान हे विशिष्ट पद्धतीने जर आपण पाहिलं तर आपल्याला बौद्ध लेणीमध्ये पाहायला मिळतं. लेण्या या खूप इसोटेरिक आहेत, ते अतिशय गुह्य विज्ञान आपल्याला सांगतात. ह्या लेण्या ज्या निर्माण केल्या या खास भगवान बुद्धांच्या ऊर्जेशी संपर्क करण्यासाठी या निर्माण केलेल्या आहेत. आता आपण म्हणू की बुद्धांची ऊर्जेशी संपर्क कसा करायचा, कारण की मृत्यूनंतर बुद्धांचं अस्तित्व असतं का नसतं हे कोणी सांगू शकत नाही, अशी एक विचारधारणा आपल्यामध्ये आहे. परंतु बुद्धांचं जे अस्तित्व आहे हे अस्तित्व आज जर तुम्ही बुद्धगयेला गेला आणि ज्या झाडाखाली भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या झाडाच्या खाली बसून जर तुम्ही काही ऊर्जा अनुभवली तर तुम्हाला सेम बुद्धांची ऊर्जा अनुभूतीला आल्यासारखं होईल. कारण की बुद्धांना त्या काळामध्ये भिक्षूंनी विचारलं की तुमची पूजा आम्ही कशी करायची, तर तथागतांनी त्यांना मूर्ती बनवून पूजा करायला विरोध केला होता. परंतु बुद्ध म्हटलं की हे जे बोधिवृक्ष आहे हा जो वृक्ष आहे या वृक्षाच्या प्रती तुम्ही वंदना करा. हा वृक्ष देखील तितक्याच पद्धतीने जागृत झालेला आहे जितकं मी स्वयं जागृत झालेलो आहे, तितकंच वृक्ष देखील जागृत झालेला आहे. आणि म्हणून तो जो वृक्ष आहे ज्याला आपण बोधिवृक्ष म्हणतो तोच बोधिवृक्ष त्याच्या खाली आज तरंग आपल्याला अनुभूतीला मिळतात. म्हणून अनेक जगातील सर्व बौद्ध लोक आहेत ते सर्व बौद्ध लोक आजही त्या वृक्षाच्या जवळ जातात आणि त्या वृक्षाच्या प्रती सन्मान व्यक्त करतात, त्याची वंदना करतात, त्या ठिकाणी बसतात, ध्यान करतात. अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर सम्राट अशोकांनी देखील जगामध्ये कोणत्याही राजाने कोणत्याही झाडाची फांदी कुठल्याही देशाला दिलेली नाही आहे, परंतु सम्राट अशोकांनी श्रीलंका या ठिकाणी बोधिवृक्षाची एक फांदी दिली आणि बोधिवृक्षाची फांदी ही त्यांचा मुलगा भिक्षू महेंद्र आणि भिक्षुणी संघमित्रा यांनी श्रीलंकेमध्ये नेली आणि त्या ठिकाणी त्यांनी ती फांदी लावली. तर त्या श्रीलंकेमध्ये समग्र बुद्ध धम्माचा जो समग्र प्रचार झाला त्या प्रचाराचं मुख्य कारण जे होतं
ते मुख्य कारणच बोधिवृक्ष इथून घेऊन जाणे आणि बोधिवृक्षाची फांदी त्या ठिकाणी लावणे हा होतं. आज तुम्ही त्या बोधिवृक्षाला त्याच्याही खाली जर तुम्ही गेला, जर अनुराधापुरम या ठिकाणी तो बोधिवृक्ष आहे, म्हणजे बुद्धगया या ठिकाणी असणाऱ्या बोधिवृक्षाची फांदी ही अनुराधापुरम या ठिकाणी त्या अनुराधापुरम या ठिकाणी ती दिलेली आहे आणि तिथल्या राजाने तो वृक्ष त्या ठिकाणी लावलेला आहे. त्याही वृक्षाला तितक्याच प्रकारचे तरंग आहे. हे जे तरंग आहे हे वैश्विक तरंग आहे, कॉस्मिक तरंग आहेत. आणि हे कॉस्मिक तरंग जोपर्यंत व्यक्ती स्वतःतल्या अंतर्गत शरीरापर्यंत पोचत नाही तोपर्यंत त्याला अनुभूतीला येत नाही. जसं आपलं मन आहे आणि मन जे आहे हे समग्र आपल्या शरीरात आहे आणि समग्र शरीरातलं जे मन आहे हे विचारांनी भरलेलं आहे, कल्पनेने भरलेलं आहे, वितर्काने भरलेलं आहे, शंका आणि कुशंकेने भरलेलं आहे, स्मृतींनी भरलेलं आहे, आठवणींनी भरलेलं आहे. मनामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी आपल्या येतात आणि जातात. परंतु याकडे जर आपण लक्ष दिलं तर मनाची कार्यपद्धती ज्यावेळेस पूर्णपणे थांबून जाते त्यावेळेस अंतर्गत मनाची अवस्था आपल्याला प्राप्त होते. आणि अंतर्गत मनामध्ये अतिसूक्ष्म स्तरावरती आपल्याला स्वप्न दिसतात, जे स्वप्नांचं विश्लेषण आजही कोणी केलेलं नाही आहे. आणि ज्यांनी कोणी स्वप्नांचं विश्लेषण केलेलं आहे असे जे आधुनिक मानसशास्त्रज्ञ होऊन गेलं, ज्याच्यामध्ये सिग्मंड फ्राईड यांचं नाव प्रामुख्याने घेण्यात येतं, की सिग्मंड फ्राईड यांनी माणसाच्या मनाचं विश्लेषण करत असताना माणसाच्या मनामध्ये येणारे जे स्वप्न आहे, जे त्यांच्या शरीरात उत्पन्न होणाऱ्या अनेक ज्या व्याधी आहे त्या व्याधीशी संबंधित आहे किंवा सेक्स सप्रेशनशी संबंधित आहे, अशा पद्धतीने स्वप्नांचं विश्लेषण करत असताना, त्याचं इंटरप्रिटेशन करत असताना एक दमनाचं शास्त्र या स्वरूपामध्ये सायकोलॉजीची त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. त्याच्याही पलीकडे जर गेलं तर कार्ल गुस्ताव जुंग यांनी त्याच्याही पलीकडे आणखीन एक विचार मांडलेला आहे, की माणसाचं जे मन आहे ते फक्त विचारापुरतं नाही, स्वप्नांपुरतं नाही किंवा सेक्शुअली इन्स्टिक्ट आहेत त्याच्या संदर्भातलं नाही, तर त्याच्याही पलीकडे एक मन आहे आणि ते मन सर्वांचं आहे. त्याला त्यांनी कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस असं नाव दिलेलं आहे. आणि या कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसमध्ये माणसं ज्या पद्धतीने विचार करतात, मग ते स्त्री असेल अथवा पुरुष असेल, ज्या पद्धतीने विचार करतात तशीच त्याची एक प्रकारची आंदोलित होण्याची प्रक्रिया चाललेली असते. त्याला त्यांनी लॉ ऑफ सिंक्रॉनिसिटी असं नाव दिलेलं आहे. याच्याही पलीकडे जर आपण पोचलो तर ॲडलरचं एक मानसशास्त्रज्ञ आहे आणि ॲडलर हा मानसशास्त्र त्याने जे विश्लेषण केलेलं आहे की समग्रतेने ज्यावेळेस आजूबाजूचं राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती या सर्व परिस्थितीचा परिपाक म्हणजे माणूस आहे आणि माणसाच्या मनामध्ये त्या पद्धतीच्या गोष्टी जे निर्माण होतात की त्याच्या इच्छा, आकांक्षा, त्याचे पूर्ण पॅशन्स जे आहेत तो जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत त्याचं मन जे आहे हे सतत त्या गोष्टीसाठी सक्रिय असतं. तर इथपर्यंतच आपल्याला आधुनिक मानसशास्त्रज्ञाचे जे संशोधन आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. परंतु याच्या पलीकडे की जिथे कोणता विचार नाही, जिथे कोणतं स्वप्न नाही, जिथे कोणत्याही प्रकारची मनाची स्मृतीची भावना नाही किंवा भविष्यकाळाची कल्पना नाही, अशा ठिकाणी मनाची अवस्था पोचणे, त्या अवस्थेला ॲस्ट्रल बॉडी अवस्था असे म्हटलेली आहे. म्हणजे जे भावनेच्याही पलीकडचं विज्ञान आहे ते म्हटलेलं आहे. आणि भावनेच्या पलीकडचं विज्ञान निर्माण होण्यासाठी लेणी हे सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे. म्हणून लेण्यांमध्ये तशाच पद्धतीची रचना आहे. ती रचना ज्यावेळेस लेणीमध्ये आपण बसू, वंदना करू, ध्यान करू, परिक्रमा करू किंवा तिथे राहू किंवा तिथला सायलेन्स आपण अनुभवू, तेव्हा आपल्याला ते विकसित झालेले आपल्यामध्ये पाहायला मिळते. जर एखाद्या व्यक्तीने 21 दिवस जर हा प्रयोग केला लेणीमध्ये राहून, तर त्याची मनाची पातळी ही समग्रतेने भरलेली असेल. परंतु अशा प्रकारचा प्रयोग हा कोणी करत नाही आणि हा प्रयोग करत नसल्यामुळे
माणसाच्या जीवनामध्ये लेणीतलं जे अतिसूक्ष्म विज्ञान आहे, या अतिसूक्ष्म विज्ञानाविषयी लोकांना माहिती नाही किंवा त्यांना सांगता येत नाही. आणि म्हणून या स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं, या स्वरूपात जर आपण पाहिलं तर आपल्याला ही जी लेणी आहे आणि ही लेणीतील जी रचना आहे, ही रचना ही आपल्याला एका वेगळ्या दिशेकडे किंवा माणसाच्या जीवनातली जी की मल्टी डायमेन्शनल स्थिती जी आहे त्या स्थितीकडे आपल्याला पोचू शकते. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे संशोधन आपल्याला पाहायला म्हणजे जर ज्याला कोणाला याचा अभ्यास करायचा आहे त्याने निश्चितपणे पाहावं की डॉन मर्सनर्स यांनी 1880मध्ये आफ्रिकन म्हणजे युरोपियनमध्ये ॲटॅमिरा या लेणीचा अभ्यास केला. आणि या लेणीचा अभ्यास केल्यानंतर तिथे काढलेली चित्र जी आहेत ती चित्र देखील त्यांना खूप सुंदर, जणू काय काल किंवा परवाच काढलेली इतकी ती फ्रेश वाटली. जर आपण अजंता, एलोरा किंवा कोंडेविले सारख्या जर लेण्यांमध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी जी काही चित्र आहेत ती चित्र देखील तितकीच आपल्याला आधुनिक वाटतात. त्याचं कारण हे आहे की ज्या पद्धतीने त्याची रचना करण्यात आलेली आहे ती रचनाच निसर्गातील जे कलर्स आहेत त्या कलरचा वापर करून करण्यात आलेली. तो कलर देखील सर्वसाधारण कलर नाही आहे. आजचे संशोधक किती जरी त्या कलरविषयी आपल्याला सांगत असले की त्या कलरची निर्मिती या पद्धतीने केलेली आहे, झाडपाल्यापासून केलेली आहे, परंतु केवळ झाडपालाच नाही आहे तर माणसाची जी काही जाणीवेची जी शक्ती आहे ती शक्ती त्या ठिकाणी विकसित असल्यामुळे त्या पद्धतीने त्या कलरची रचना आहे. जणू काय काल किंवा परवा अशा पद्धतीने ते चित्र काढलेले असं आपल्याला वाटतं आणि तितकं परफेक्शन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि विशेष त्या चित्रांचा प्रभाव हा पाहणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण करणे आणि कंपॅशन तयार करणे आहे, करुणाभाव निर्माण करणे हा आहे. कारण की बुद्धांची कोणतीही मूर्ती घ्या तुम्ही, ती मूर्ती इतकी माधुर्यपूर्ण आहे. त्या मूर्तीमध्ये एकच भाव निर्मित केलेला आहे आणि तो भाव म्हणजे करुणा. करुणेचा भाव म्हणजे प्रेमाच्याही भावनेच्याही पलीकडे करुणेचा भाव आहे. कारण की करुणा एक अशी अवस्था आहे की ज्या ठिकाणी प्रेम कसं निर्माण होतं आणि त्याच्यानंतर द्वेषही निर्माण होतं. प्रेम आणि द्वेष हे सातत्याने चाललेली या प्रकारच्या प्रक्रिया आहे. परंतु कंपॅशन जे आहे, करुणा जी आहे, एकदा निर्माण झाली का ती नष्ट नाही होत. म्हणून मूर्तींमध्ये जो सगळ्यात जास्त प्रभाव आहे हा करुणेचा आहे आणि बुद्धांची मूर्ती ही करुणेसाठी निर्मित केलेली आहे. जरी बुद्धांनी ज्ञानप्राप्त पिंपळाच्या झाडाखाली केलं असलं, पिंपळाचं झाड जरी बौद्धपूर्ण जरी असलं, परंतु त्या झाडाखाली बसून आज कोणीही व्यक्ती हा ज्ञान प्राप्त करताना आपल्याला दिसत नाही आहे. त्याच्यासाठीच या लेण्यांची आणि विहारांची रचना बुद्ध गेल्यानंतर कोणताही व्यक्ती यांनी झाडाखाली ज्ञान प्राप्त केलेलं नाही आहे. बुद्ध गेल्यानंतर विहारं, मंदिरं, मठ किंवा लेण्या याचीच रचना आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण की प्रत्येक व्यक्ती बुद्धांइतकी क्षमता त्याच्यामध्ये नसल्यामुळे तो व्यक्ती या कॉस्मिक ऊर्जेच्या प्रभावात येईल आणि कॉस्मिक ऊर्जेच्या प्रभावातून त्याने जर ध्यान केलं, त्याने जे साधना केली तर निश्चितपणे तो एक प्रकारची अवस्था प्राप्त करू शकेल आणि ती अवस्था प्राप्त करून देण्याची संधी ही लेणीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून लेणीचा वापर त्या पद्धतीने झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून बुद्धांची मूर्ती ही लेणीमध्ये नंतरच्या काळात जरी आली असली तर त्याचा मुख्य भाग म्हणजे एकतर बुद्धांशी संपर्क करण्यासाठी बुद्ध मूर्तीची रचना करण्यात आली. बुद्धांशी संपर्क असा करण्यासाठी रचना करण्यात आली की जे काय तुम्ही वंदन म्हणाल, जे काय तुम्ही चांटिंग कराल, जे काय तुम्ही भावनिक परंपरेने त्या ठिकाणी रेपिटेशन कराल, ते सर्व गोष्टी करत असताना जेवढी स्पंदनं शरीरावरती निर्माण होईल, जेवढे प्रतिध्वनी तुमच्या शरीरावरती निर्माण होईल, तितक्या अंतर्गत शरीराच्या ऊर्जेपर्यंत पोचल्यानंतर त्या ऊर्जेचा संपर्क जो आहे तो बुद्धांच्या ऊर्जेशी कनेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी चैत्यगृह किंवा बुद्धांच्या मूर्तीची रचना करण्यात आली. आणि या रचनेच्याद्वारे बुद्धांशी आणि बुद्धांच्या एकंदरीत असणाऱ्या धम्मकायाशी, कारण की 3 प्रकारे बुद्धांचं अस्तित्व हे सांगितलेलं असतं.
पहिला प्रकार जो आहे त्याच्यामध्ये बुद्धांना प्राप्त झालेलं जे शरीर आहे त्याला संभोग काय असं म्हटलेलं आहे. आणि हे शरीर जे आहे हे मानवी शरीर आहे. या मानवी शरीराची उत्पत्ती आहे आणि त्याचा व्यय आहे, त्याचा मृत्यू आहे. परंतु जी या मानवी शरीराच्या प्रती जी श्रद्धा भावना आहे ती बुद्धांच्या काळामध्ये असणारे जे बौद्ध भिक्षू होते किंवा उपासक उपासिका होते किंवा त्या काळातील श्रद्धावान जे श्रद्धावासिक होते, हे सर्व लोक त्या ठिकाणी बुद्धांच्या प्रती करत असत. परंतु बुद्धांच्या नंतर की त्यांचं कोणत्या स्वरूपात अस्तित्व असेल तर धम्मकायाच्या स्वरूपामध्ये अस्तित्व असेल, वैश्विक स्वरूपामध्ये अस्तित्व असेल. आणि ही वैश्विक स्वरूपाची वास्तविकता ही आपल्याला समजण्यासाठी या स्वरूपामध्ये अशोकांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर किंवा त्यांचे गुरु यांनी सांगितल्यानंतर या लेण्यांची रचना ही झालेली आपल्याला पाहायला मिळते. किंवा बुद्धाच्या नंतर देखील गुहेमध्ये राहणे, त्या ठिकाणी विहार करणे, अशा पद्धतीची रचना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी ध्यान करणे आणि बुद्धांच्या ऊर्जेशी म्हणजे वैश्विक ऊर्जेशी कनेक्ट होणे ही देखील प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आजही तिबेटमध्ये टिल्कू नावाचा एक ध्यान पद्धती आहे. टिल्कू नावाची ध्यान पद्धती म्हणजे काय तर बुद्धांच्या ऊर्जेशी कनेक्ट होण्याची प्रक्रिया आहे किंवा बोधिसत्वांच्या ऊर्जेशी कनेक्ट होण्याची प्रक्रिया. आणि त्यांच्याकडून मेसेज घेऊन खऱ्या अर्थाने ते मेसेज इतरांना सांगण्याची पद्धती आहे. ही तिबेटमध्ये आहे, ही जपानमध्ये आहे, ही कोरियामध्ये आहे, ही व्हिएटनाममध्ये अशा पद्धती विकसित झालेल्या आहेत. आणि या पद्धती जर आपण पाहिल्या तर ही खऱ्या अर्थाने एक प्रकारचं ट्रेडिशन आहे. जे ट्रेडिशन आपल्याला जतन करणे आणि संवर्धन करणे खूप गरजेचं आहे. या स्वरूपात आपण बुद्धधम्म समजून घेत असताना डॉन मर्सेलनो यांचा 1880मधला जो अट्टामिया केव्ज युरोपमध्ये ज्या आहेत याचा अभ्यास त्यांनी ज्यावेळेस केला तर त्या अभ्यासाच्या अंती त्यांना असं लक्षात आलं की या सर्व जगामध्ये निर्माण झालेल्या ज्या काही लेण्या आहेत, ज्या गुहा आहेत, ज्या केव्ज आहेत, या केव्जमध्ये ही वैश्विकता आणि वैश्विकतेची ऊर्जा सांभाळण्याची क्षमता होती. म्हणून पिरॅमिडसारख्या ज्या काही गोष्टी जगामध्ये पाहायला मिळतात की ज्या ठिकाणी ममी, याचा अर्थ मृत झालेलं शरीर देखील तितकंच ताजा आणि त्या ताजे स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चित्र जी आहेत ते चित्र कालच निर्माण केल्यासारखे आपल्याला वाटतात. त्याचं कारण तिथली जी ऊर्जा प्रवाह ज्या आहेत त्या ऊर्जा प्रवाहामुळे आपल्याला वाटतात. म्हणून बुद्धांचं देखील तुम्ही मूर्तीच्या संदर्भात आणखीन एक वैशिष्ट्य तुम्ही पाहाल की बुद्धांची मूर्ती ही पद्मासन अवस्थेमध्ये. बुद्धांचे हात एकतर विशिष्ट मुद्रेमध्ये आहेत. मग ती मुद्रा वितर्क मुद्रा आहे किंवा ती मुद्रा धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे. त्या मुद्रेला आपण नावं दिलेली आहे. परंतु मुद्रेचं सायन्स असं आहे की जर तुम्ही तुमचे बोट जे आहे, अंगठा किंवा इतर जी बोटं आहेत आपली, ती एकमेकांना जर लावली किंवा ध्यान मुद्रा जे आहे ध्यान मुद्रेप्रमाणे जर आपण बसलो तर आपल्या शरीरामध्ये एक विद्युत प्रभाव तयार होतो. एक इलेक्ट्रिसिटी ऊर्जा जी आहे ती ऊर्जा निर्माण होऊ शकते. आणि ही ऊर्जा ही तुमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं संरक्षणता ही निर्माण करू शकते. म्हणून त्या दृष्टिकोनातून या लेणी देखील त्या स्वरूपातच आहेत. त्याच्यामध्ये ती लेणीमध्ये ही ऊर्जा संवर्धित करणे हेच लेणीचं सगळ्यात मोठं विज्ञान हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि स्तूप जे आहेत त्या स्तूपांमध्ये एखाद्या अरहंत भिक्षूंचे धातू, विशेषतः जे चैत्य जे असतात त्या चैत्यांमध्ये बुद्धांचे धातू असायचे. बुद्धांचा शरीराचा केस, बुद्धांचा डोक्याचा केस, बुद्धांच्या दाताचा धातू किंवा बुद्धांच्या असणाऱ्या अस्थी ज्या आहेत त्या अस्थी देखील त्यामध्ये ठेवण्यात यायच्या. कारण की त्याच्यात देखील एक प्रकारचे वेगळे तरंग असायचे आणि त्या तरंगामध्ये सर्व बौद्ध भिक्षू जे आहेत किंवा साधक जे आहेत ते साधक त्या ठिकाणी ध्यान करत असत. मग त्या ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या. म्हणजे फक्त विपश्यना ध्यान करत होते अशातला भाग नाही. त्याच्यामध्ये अनेक सूक्ष्मतम ध्यान आहेत. आणि अनेक सूक्ष्मतम ध्यानामध्ये ही ओम मणी पद्मेची एक प्रक्रिया आहे किंवा ओम जो काही वैश्विक ध्वनी आहे त्या वैश्विक ध्वनीचा सुयोग्य पद्धतीने वापर करण्याची प्रक्रिया आहे. आणि त्या पद्धतीने या योग्य ध्वनीचा वापर केला तर योग्य पद्धतीची ऊर्जेची जागृती होऊ शकते. म्हणजे इलेक्ट्रिक
जे इलेक्ट्रिक विज्ञानामध्ये ज्यांनी सखोल संशोधन केले असं निकोला टेस्ला यांनी देखील या प्रयोगाद्वारे सिद्ध केलेलं आहे की ध्वनीचा जर योग्य वापर केला तर ऊर्जेची निर्मिती होऊ शकते. म्हणून आपल्याकडे येणारी जी ऊर्जा आहे ही ऊर्जा फक्त पाण्याच्याद्वारे किंवा हवेच्याद्वारेच निर्माण होत नाही, त्याच्यामध्ये ध्वनीचा देखील सगळ्यात मोठा सहभाग होऊ शकतो. म्हणून ध्वनींचा वापर हा अत्यंत महत्त्वपूर्ण पद्धतीने हा लेण्यांमध्ये करण्यात येत असे आणि त्या पद्धतीने आपलं जे जीवन आहे हे जीवन बुद्ध ऊर्जेमध्ये कशा पद्धतीने कनेक्ट करता येईल किंवा बुद्धांच्या ऊर्जेशी कशा पद्धतीने आपल्याला एकरूप होता येईल आणि कसे मेसेज ग्रहण करता येईल हे देखील सांगण्याची पद्धती होते. याचं सगळ्यात महत्त्वपूर्ण उदाहरण जर आपल्याला द्यायचं झालं तर ज्यांनी थिओसॉफिकल सोसायटीची निर्मिती केली ज्यांचं नाव मॅडम हेलेना ब्लावड्स्की यांनी संपूर्ण थिओसॉफिकल सोसायटी जी आहे ह्याची निर्मिती केली. आता ही थिओसॉफिकल सोसायटीची निर्मिती कशा माध्यमातून झाली? थिओसॉफिकल सोसायटी निर्माण व्हावं हेच मॅडम ब्लावड्स्की यांना तिबेट ह्या ठिकाणी एका लेणीमध्ये सांगण्यात आलं. ते कशा स्वरूपात सांगण्यात आलं तर त्यांनी ज्यांना गुरु मानले त्यांचं अस्तित्व तर हे मानवी शरीरामध्ये नव्हतं, पण त्यांचं अस्तित्व अरूप अशा स्वरूपामध्ये होतं आणि त्यांनी जो काही संदेश दिलेला आहे त्या लेणीच्या ठिकाणी त्यांनी म्हणजे मॅडम ब्लावड्स्की रशियन स्त्री होती, कर्नल ॲकॉल्ट हे युरोपियन होते आणि ह्यांनी मिळून श्रीलंकेमध्ये बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला होता आणि यांनीच या मोठ्या थिओसॉफिकल सोसायटीची निर्मिती केली. ही निर्मिती करत असताना या लेणीतील विज्ञानाचा खूप मोठा प्रयोग त्यांनी केलेला आहे. त्यांचं एक पुस्तक आहे ज्यांनी कार्ला या लेणीच्या संदर्भात लिहिलेलं आहे. मॅडम ब्लावड्स्कीचं एक पुस्तक आहे व्हॉइस ऑफ व्हॅली असं ते पुस्तकाचं नाव आहे. त्याच्यामध्ये त्यांना जे काही गोष्टींची अनुभूती आली त्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर त्यांचे गुरु जे आहेत तर त्या गुरूंनी ज्या पद्धतीचे संदेश दिले ते संदेश घेत असताना साधनेतून ते संदेश दिलेले आहेत आणि साधनेतून या थिओसॉफिकल सोसायटीची रचना ही करण्यात आलेली आहे आणि ते तिबेटमधल्या अति दुर्गम अशा ठिकाणच्या लेणीतून ती निर्माण करण्यात आलेली आहे. म्हणून लेणीचा सम्यक जो वापर जो आहे तो तिबेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इतकंच नव्हे तर लेणीचा एक खूप योग्य पद्धतीने वापर हा आपल्याला बोराबुरच्या जे काही बुद्ध आणि बुद्धांच्या मूर्त्या आहेत आणि त्याच्यावरती जे घंटीसारखं एक सुरक्षा कवच केल्यासारखं जे आहे तिथून आपल्याला पाहायला मिळतो. इतकंच नव्हे तर यात आपण अतिसूक्ष्म स्तरावरती गेलो तर समग्र बुद्धांचं जे विज्ञान आहे ती आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे लेणी म्हणजे फक्त लेणी नसते. म्हणजे अगदी बामियान या ठिकाणी जर आपण तालिबान लोकांनी ज्या लेण्या जर पाडल्या, बुद्धांच्या मूर्त्या तोडल्या, त्या मूर्त्या तोडल्यानंतर त्या मूर्त्या कशा बनवल्या याच्या संदर्भातलं समग्र विज्ञान त्या ठिकाणी त्या मूर्तीच्या आतमध्ये होतं. जपानीज लोकांनी ते पुन्हा उभं केलं. तसं आपल्या लेण्यांमध्ये देखील आपली लेणी संवर्धित करत असताना लेण्यातील हे विज्ञान जे आहे त्या विज्ञानाचं संवर्धन होणे खूप आवश्यक आहे. कारण की तिथलं जे वातावरण आहे हे वातावरण हे अत्यंत महत्त्वपूर्ण वातावरण आहे. मग तुम्ही कान्हेरी लेणीला जा किंवा तुम्ही मध्य प्रदेशातल्या लेणीमध्ये जा, गुजरातमधल्या लेण्यांमध्ये जा किंवा तुम्ही अजंता, एलोरा, पितळखोरा या ठिकाणी असणाऱ्या लेण्यांमध्ये जा, सगळ्या ठिकाणी तुम्हाला जी रचना दिसते लेण्यांची ही एक प्रकारची आहे, ही स्तूपाची आहे, ही एक प्रकारच्या घुमटाकार आकाराची आहे आणि या लेण्यांमध्ये या पद्धतीने फक्त शिलालेखच नाही तर समग्र जे बुद्धांच्या अतिसूक्ष्म स्थितीतले जे विज्ञान आहे, जे सूत्र आजही लोकांना सांगितलेली नाही आहे ती सूत्र सांगण्याची पद्धती आपल्याला पाहायला मिळते. म्हणून जर आपण आपलं मन अतिसूक्ष्म शरीरापर्यंत जर विकसित केलं तर आपल्याला याचा उलगडा होऊ शकतो आणि जर विकसित नाही केलं तर आपण फक्त एका वरच्या स्तरावरती राहू शकतो, म्हणजे वर्तुळाच्या परिघावरती राहू शकतो. आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू होऊ शकत नाही.
म्हणून या दृष्टिकोनातून आपल्याला लेण्यांतलं विज्ञान समजणे खूप आवश्यक आहे. ते अतिशय गुह्य अशा स्वरूपाचं विज्ञान आहे आणि हे विज्ञान जर तुम्ही योग्य स्वरूपात जर स्वतः पाहिलं किंवा जाणून घेतलं तर निश्चितपणे याचा परिणाम जो आहे तो आपण पुन्हा एकदा बुद्ध धम्माची नव्या स्वरूपात उभारणी करण्यामध्ये देऊ शकतो. कारण जीवन जे आहे, ज्या पद्धतीने मी सांगितलं की जीवन एक बहुआयाम पद्धती आहे, ती फक्त एका आयामामध्ये नाही आहे. ती फक्त कला आणि विज्ञान इतकंच सांगत नाही, ती त्याच्याही पलीकडच्या गोष्टी आपल्याला सांगते. त्याचं सूत्र जे आहे ते सूत्र आपल्याकडे नसल्यामुळे आपण करत असणारी प्रत्येक गोष्ट ही अंधश्रद्धा या स्वरूपात विकसित होते. कारण की आपल्याकडे त्या पद्धतीने आपलं मन जे आहे तितक्या सखोल पातळीवरती गेलं नसल्यामुळे आपण ते जाणू शकत नाही. आणि ते जाणण्याचं एकमात्र माध्यम म्हणजे जीवनातली जी सत्यता जी आहे ती सत्यता ही खऱ्या अर्थाने परिकृत आपण केली पाहिजे. खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये त्याचा आविष्कार झाला पाहिजे. या स्वरूपामध्ये आपण लेण्यांना समजलं पाहिजे. फक्त त्याची बांधणी कशी झाली, त्या कुठल्या शतकातल्या होत्या, त्या कोणी बांधल्या, त्या कशा बांधल्या, तिथे त्याची रचना किती स्वरूपाची आहे, त्याची भूमिती काय आहे किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, याचा अभ्यासच फक्त आपले लोक करतायत. तितकाच अभ्यास मर्यादित स्वरूपाचा जर केला तर आपण खूप चांगल्या पद्धतीने ती लेणीची रचना केली एवढं सांगू शकू. परंतु त्याच्यातलं जे अंतर्गत विज्ञान जे आहे, जे माणसाला मनुष्यापासून बुद्ध बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये घेऊन जातं, ते विज्ञान आपल्याला सांगता येणार नाही. किंवा त्यातलं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य आपल्याला जाणता येणार नाही. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये लेणीमध्ये खूप योग्य पद्धतीने साधना म्हणून त्या लेणीचा वापर केला पाहिजे. त्यातली प्रत्येक गोष्ट जी आहे त्याचं संवर्धन केलं पाहिजे. त्यातला प्रत्येक जो दगड आहे, जो दगड तरंगित अशा पद्धतीचा दगड आहे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे. त्यातल्या स्तूपांचं संवर्धन केलं पाहिजे. त्यातले नक्षीकाम कसे कोणत्या स्वरूपाचे होते ते महत्त्वाचं नाही. त्या नक्षीकामाच्या पाठीमागे जी त्यांनी ऊर्जेची प्रक्रिया जी पाहिली होती ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण ती ऊर्जेची प्रक्रिया जर तिथे निर्माण झाली तर पुन्हा एकदा एक नवचैतन्य हे आपल्याला लेण्यांमध्ये पाहायला मिळेल. म्हणून प्रत्येक माणसांनी लेण्यांमध्ये गेलं पाहिजे. लेण्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी लेण्यांची शांती अनुभवली पाहिजे. त्या ठिकाणी मेणबत्ती अगरबत्ती इतकंच नाही तर त्या लेण्यामध्ये असणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा प्रभाव अनुभवला पाहिजे. तर तुम्हाला सर्व गोष्टीचं स्पष्टीकरण हे पाहायला मिळेल. आणि आपलं जे शरीर आहे या शरीरामध्ये फक्त फिजिकल बॉडीवरतीच नाही आपण अवलंबून असलं पाहिजे. फिजिकल बॉडीच्याही पलीकडे ज्याला ॲथरिक बॉडी म्हटलं जातं, ज्याला भावना शरीर म्हटलं जातं, तिथपर्यंत आपण पोचलं पाहिजे. या भावना शरीराच्या पलीकडे देखील एक शरीर आहे ज्याला ॲस्ट्रल बॉडी म्हटलं जातं, ज्याला चैतन्य शरीर म्हटलं जातं, तिथपर्यंत आपण पोचलं पाहिजे. जे शरीर आपल्या शरीराच्याही पलीकडे म्हणजे अरूप स्वरूपेमध्ये आपण जाऊ शकतो, पाहू शकतो, किंवा ज्याला स्पेस ट्रॅव्हल आपण म्हणतो तो स्पेस ट्रॅव्हल आपण करू शकतो. कारण याची प्रचिती जो व्यक्ती अतिसूक्ष्म झोपेमध्ये असेल त्या सूक्ष्म झोपेमध्ये तो जिथे कुठे असतो, जिथे कुठे त्याची अवस्था असते ती अवस्था त्याच्या या ॲस्ट्रल बॉडीशी संबंधित असते. म्हणून तुमचे दोन्ही डोळ्यांच्या बुबुळांच्या स्थिरतेवरती ते अवलंबून असते. जितकी स्थिरता दोन डोळ्यांच्या बुबुळांची तितकी तुमची ॲस्ट्रल बॉडी प्रगल्भ असते. म्हणून रामानुज जे होऊन गेले, दक्षिण भारतामध्ये रामानुज नावाचा गणिततज्ञ होऊन गेला. या गणिततज्ञाचे पूर्ण शरीर जे आहे ते खूप सौंदर्यपूर्ण नव्हतं,
पण या गणित तज्ज्ञाचे जे डोळे जे होते ते डोळे खूप सौंदर्यपूर्ण होते, आकर्षक होते आणि स्थिर होते. जितके ते स्थिर होते तितकं त्यांचं मन, त्यांची ब्रेनची, मेंदूची जी शक्ती जी आहे ती तितकी विकसित होती. इतकंच नाही, पायथागोरस यांचा देखील या पद्धतीने डोळ्याची जी स्थिरता जी होती ती इतकी होती की समोरच्या व्यक्तीच्या मनातील जे काही विचाराची प्रक्रिया आहे ते सहज जाणत होते. पायथागोरसनी खूप मोठं संशोधन करून ठेवलेलं आहे. गणिती सिद्धांत त्यांचे अनेक फेमस आहेत आणि या पायथागोरसनी त्यांच्या या डोळ्याच्या स्थिरतेच्या आधारे अनेक प्रकारच्या गोष्टींचा आविष्कार केलेला आहे. इतकंच नाही, आर्किमिडीजने देखील त्यांना ज्ञानाच्याही पलीकडची एक गोष्ट माहिती होते की आर्किमिडीज एक विशिष्ट टब जो होता आंघोळीचा, त्या विशिष्ट टबमध्ये तासनतास पडून राहत असे आणि जेव्हा त्या टबमध्ये त्यांना रिलॅक्सेशन यायचं, एक प्रकारे त्यांना रिलॅक्स भाव फील व्हायचा, तेव्हा त्यांच्यातून अनेक गोष्टींचा आविष्कार व्हायचा. युक्लिड फार मोठा गणित तज्ज्ञ होता. याने देखील त्याच पद्धतीने आपलं संशोधन करत असताना जेव्हा त्यांना त्यांच्या डोळ्याची स्थिरता झाली, स्थिरतेतून त्यांना अनेक प्रकारच्या गोष्टींचा आविष्कार करता आला. इतकंच नाही तर एक निंजिस्की नावाचा एक डान्सर होता जो अतिशय प्रसिद्ध होता. म्हणजे मायकल जॅक्सनच्या अगोदर निंजिस्की नावाचा एक डान्सर होता. या डान्सरचं जे घर होतं, या घरामध्ये त्यांनी काळा आणि लाल, रेड अँड ब्लॅक, संपूर्ण आतमध्ये घराला लाल आणि काळा कलर दिला होता. या लाल आणि काळ्या कलरमध्ये एक विशिष्ट प्रकारचं वातावरण तयार झालं होतं. ते विशिष्ट प्रकारचं वातावरण माणसाला एक प्रकारचं सुसाईड अटेम्प्ट करण्यासाठी प्रभावित करत असतं. म्हणजे जसं तुम्ही वातावरण निर्मित करता घरामध्ये, तशाच पद्धतीचे विचार तुमच्या मनामध्ये येतात आणि म्हणून अतिशय डिवाईन अशा स्वरूपाचं वातावरण जे आहे हे लेणीमध्ये निर्माण व्हावं म्हणून तशा प्रकारच्या चित्रांची निर्मिती, तशा प्रकारचे कलर्स, तशा प्रकारची रचना, तशाच प्रकारचा प्रकाश, तशाच प्रकारचे ध्वनी हे त्याच्यामध्ये निर्माण व्हावे याकरिता लेण्यांचं एक विशिष्ट स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या स्ट्रक्चरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बुद्धांच्या ऊर्जेच्या व्यतिरिक्त ज्या पॉझिटिव्हनेस, कॉस्मिक एनर्जी फ्लो जो आहे तो कॉस्मिक एनर्जी फ्लो तुम्हाला फील होतो, तुम्हाला जाणवतो. तुमचं मन जे आहे हे मन विरून जातं आणि तुम्ही एका वैश्विक ऊर्जेशी संबंधित होता. आणि या वैश्विक ऊर्जेशी संबंधित होत असताना आपण त्याच्या माध्यमातून संदेश घेऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून जीवन आपलं विकसित करू शकतो. तर या स्वरूपामध्ये आपली ॲस्ट्रल बॉडी जी आहे ही चैतन्य शरीराचा विकास होतो आणि चैतन्य शरीराचा विकास झाल्यानंतर आपण शून्य काय, शून्यता काय, बुद्धांनी सांगितलेल्या अनात्मता काय, बुद्धांनी सांगितलेल्या अनेक निसर्गातील या संपूर्ण विश्वाची रचना होत असताना होत असणारी जी उत्क्रांतीची प्रक्रिया ती काय, हे जग नष्ट होतं का निर्माण होतं, या समग्रतेमध्ये चाललेली चराचर जी प्रक्रिया आहे ती कोणत्या स्वरूपाची आहे, आणखीन असे किती आकाशगंगा आहेत, असे किती प्लॅनेट्स आहेत, असे किती ग्रह आहेत, आणखीन अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याच्याशी आपला अजून कोणताही संपर्क आलेला नाही आहे, याची जी प्रचिती आहे ती प्रचिती आपल्याला कॉस्मिक बॉडीच्या संदर्भात आपला विकास झाल्यानंतर पाहायला मिळते. एक वैश्विक शरीर आपलं बनलं जातं. त्या वैश्विक शरीरानंतर आपलं जे शरीर बनलं जातं ते म्हणजे बनलं जातं त्याचा अर्थ विकसित होतं, ते स्पिरिच्युअल बॉडी, मग आध्यात्मिक शरीर आपलं विकसित होतं. जे जीवनातील अनेक ज्या काही मायथॉलॉजिकल ज्या गोष्टी आहेत,
म्हणजे विविध ग्रंथांमध्ये सांगितलेल्या गोष्टी, जसं बुद्धांच्या संदर्भात सांगितलेले जे चमत्कारिक गोष्टी आहेत, म्हणजे जर तुम्ही बारकाईने जर पाहिलं तर बुद्धांच्या संदर्भात देखील चमत्कारिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याचा आत्मबोध आपल्याला कधी होतो, जेव्हा आपण या स्पिरिच्युअल बॉडीच्या अवस्थेमध्ये पोचतो तेव्हा होतो. तोपर्यंत तो होऊ शकत नाही. तोपर्यंत आपण लॉजिकली बोलू, लॉजिक करत असताना विज्ञानाचा वापर करू, विज्ञानावरती ब्लाइंड विश्वास ठेवून आपण प्रत्येक गोष्ट स्पष्ट करू, विज्ञानासोबत समाज जोडू, नीतिमत्ता जोडू, अनेक गोष्टी आपण लॉजिकली सांगू शकतो, ज्या माणसाच्या आजच्या काळामध्ये किती उपयोगी आहे किती उपयोगी नाही याच्या अनुषंगाने आपण त्याचं स्पष्टीकरण करू शकतो, परंतु सत्य जाणू शकत नाही. म्हणून आजच्या काळामध्ये ज्या बुद्ध धम्माच्या संदर्भात किंवा इतर अनेक ग्रंथांमध्ये जर आपण पाहिलं तर काही मायथॉलॉजिकल स्टोरी सांगितल्या झाल्या. त्या मायथॉलॉजिकल म्हणजे काय, तर त्याच्यात काही दिलेली जी सूत्र आहेत ती सूत्र आपल्याला स्पष्टपणे जाणण्यासाठी आपली स्पिरिच्युअल बॉडी जी आहे त्याचा विकास करणे खूप गरजेचं असतं. आणि ही स्पिरिच्युअल बॉडी ही कॉस्मिक बॉडीच्या विकासानंतर येणारी प्रक्रिया आहे, ती अगोदरच येत नाही. आणि ह्या स्पिरिच्युअल बॉडीचा विकास म्हणजे जीवनातील अनेक प्रश्न आपल्याला सहजतेने समजू शकतात, आपला बोध तिथपर्यंत पोचला जातो आणि आपण जे आहे स्वतः म्हणजे आपण मी हा भाग न राहता वैश्विकता त्याच्यामध्ये तयार झालेली असते, ज्याला आपण मैत्री म्हणू, ज्याला आपण करुणा म्हणू, अशा प्रकारची भावना त्याच्यामध्ये निर्माण झालेली असते आणि त्या स्वरूपामध्ये आपला हा विकास आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणून स्पिरिच्युअल बॉडी, माइंड बॉडी आणि त्याच्यानंतर आपली निर्वाणिक बॉडी, अशा प्रकारच्या बॉडींचा विकास म्हणजे आपल्या अंतर्गत असणाऱ्या या 7 लेयर्स ऑफ बॉडी याचा विकास हा लेणीमधल्या विज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये होऊ शकतो. म्हणून लेण्यांचा वापर आपल्याला तितक्या संवेदनशीलतेने करणे गरजेचं आहे. तिथे फक्त आपल्याला पूजा अर्चा इतकाच भाग नाही, म्हणजे लेणीमध्ये जाऊन मेणबत्ती तुम्ही लावाल, अगरबत्ती लावाल, परंतु तिथलं जे वैश्विक जे कॉस्मिक ऊर्जेचं वातावरण तेच तुम्हाला अनुभूतीला येणार नाही. मोठमोठ्याने आपण वंदना म्हणू, पण वंदना म्हणत असताना ती वंदनाचा सुयोग्य पद्धतीने जर आपण वापर करत असतो तर आपली ऊर्जा ती विकसित होऊ शकते, नाही तर ती विकसित होऊ शकत नाही. म्हणून हे प्राप्त करण्यासाठी त्या दृष्टिकोनातून आपल्याला लेणीचा अंतर्गत परिसर, जसं निंजेक्षेचं घर होतं ते विशिष्ट पद्धतीने रंगोळा असल्यामुळे किंवा विशिष्ट पद्धतीने घरातल्या काही गोष्टी ठेवल्या असल्यामुळे आपल्याला तिथलं वातावरण जे आहे ते एक सुसायडल अशा स्वरूपाचं वाटायचं. परंतु बुद्ध विहारांमध्ये, लेण्यांमध्ये, म्हणजे बुद्धविहार आजच्या लोकांनी बांधलेले बुद्धविहार नाही, ते घरासारखी बुद्धविहार बांधत आहेत किंवा जास्तीत जास्त स्तूपा टाईप बुद्धविहार बांधतात. परंतु त्या बुद्धविहारामध्ये नक्की काय करायचं काय नाही करायचं याचं सायन्सच लोकांना माहीत नाही. ते सायन्स पहिल्यांदा विकसित केलं पाहिजे. आपल्या कम्युनिटीने, म्हणजे जी काय कम्युनिटी आहे, जी काही लोकं आहेत त्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ऊर्जा निर्माण केली पाहिजे, शक्ती निर्माण केली पाहिजे. हे ऊर्जा आणि शक्तीच्या निर्मितीच्या आधारे, कारण की हे मंदिरांची, विहारांची आणि लेण्यांची निर्मितीच त्यासाठी झालेली आहे. तिथे लोक राहण्यापेक्षा त्या प्लेसला एक वेगळ्या प्रकारची स्पिरिच्युअल प्लेस बनवण्यावरती त्यांचा जोर होता. आजही तुम्ही जर तिबेटमध्ये गेला किंवा नॉर्थ इंडियामध्ये जर गेला, लेह लद्दाखला गेला किंवा मंगोलियासारख्या राष्ट्रामध्ये गेला तर तुम्हाला या स्वरूपातच पाहायला मिळेल. पण लोकांना या स्वरूपातल्या जो बुद्धिझम आहे तो बुद्धिझम आणि याचं जे डेव्हलपमेंट आहे, ह्यातल्या प्रत्येक गोष्टीचं डेव्हलपमेंट जे आहे, अतिसूक्ष्म छोट्या छोट्या गोष्टींचं डेव्हलपमेंट आहे, हे त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचं कारण ते वातावरणाशी संबंधित आहे आणि ते वातावरण आपल्याला लेणी हा सगळ्यात मोठा ऐतिहासिक ठेवा आपल्याकडे आहे जगामध्ये. भारतात ते बुद्ध झालेले आहेत, भारतामध्ये बुद्धांनी ज्ञान प्राप्त केले ते बोधिवृक्ष आहे, भारतामध्ये बुद्धांनी महापरिनिर्वाण स्वीकारलं आणि त्यांच्या अस्थीवरती बांधलेले स्तूप आहेत आणि त्या स्तूपांच्या ठिकाणी लोक परदेशातील येणारे बौद्ध भिक्षू किंवा परदेशी पर्यटक त्या ठिकाणी जाऊन त्या पद्धतीने त्यांना माहीत असलेल्या गोष्टीप्रमाणे ते त्या ठिकाणी प्रयोग करत असतात. आपण त्यांना हसतो, परंतु आपल्याला त्याच्यातलं विज्ञान माहिती नसल्यामुळे आपण त्यांना हसतो. खरं तर बुद्ध धम्माचा अतिशय न्यूनतम भाग आपल्याला माहिती आहे.
तो बी आपण वाचून माहिती आहे. बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने बुद्धधम्म आपल्यापुढे मांडला आणि बाबासाहेबांनी एक ट्रॅक जो आपल्याला दिलेला आहे की आहे सत्य अनंत, ते संपूर्ण आकलन करण्यासाठी आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे, ही त्यांची शेवटची प्रतिज्ञा आहे. त्या सत्य आकलनाच्या प्रक्रियेमध्ये आपण कुठेच नाही आहे असं आपल्याला दिसतं. म्हणून लेण्यातली विज्ञान म्हणजेच आपल्या शरीरातील विज्ञान आहे. आपल्या शरीराचा समग्र विकास कसा साध्य करायचं याचं ते विज्ञान आहे. आणि लेणीमध्ये असणाऱ्या प्रत्येक वातावरणाशी ते संबंधित आहे. त्या वातावरणाशी आंदोलित होणे, त्या वातावरणाची एक वेगळी सिंक्रॉनिसिटी तुमच्यामध्ये निर्माण करणे, लेणीमध्ये असणारे चित्र, लेणीमध्ये असणारं नक्षीकाम, लेणीमध्ये असणारे पिलर्स, लेणीमध्ये असणारा अंधार, लेणीमध्ये असणारं एक ऊर्जेचा प्रभाव, याचा सम्यक पद्धतीने वापर करणे म्हणजेच लेणी त्या विज्ञानाशी समरूप होणे, हे खऱ्या अर्थाने आजच्या काळाची गरज आहे असं मी म्हणेन. आणि लेणीचा योग्य पद्धतीने आपण जर वापर केला तर समग्र जाणीवेच्या प्रक्रियेमध्ये अनेक सत्य आपल्याला पाहता येऊ शकतात, अनेक गोष्टी आपल्याला जाणता येऊ शकतात, अनेक गोष्टी आपण अभिव्यक्त न करता फक्त अनुभवू शकतो आणि याद्वारे आपला समग्र विकास साध्य करू शकतो. म्हणून लेणी वाचली पाहिजे, लेण्यातलं हे वातावरण वाचलं पाहिजे, लेणीचं संवर्धन झालं पाहिजे आणि लेण्यांमध्ये प्रत्येक माणसाने गेलं पाहिजे. जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा त्याने जाऊन तिथं बसलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी अनुभूती घेतली पाहिजे. इतकंच या निमित्ताने मी सांगतो. आपणास या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो की आपण सर्वजण या ठिकाणी लाईव्ह माझं हे प्रवचन जे आहे ते आपण सर्वजण ऐकतात. आपल्या सर्वांचे धन्यवाद. बहुजन संघटक या ऑफिशियल फेसबुक पेजचे धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम.